मुस्ती येथील तरुणाचे मार्केट यार्ड भागात संशयास्पद मृत्यू, अपघात नसून घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ॲग्रो कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चौकशी होऊन न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून सिव्हिल रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशांत पंडित बिराजदार, वय 32, राहणार मुस्ती, तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून मार्केट यार्ड परिसरात एका ॲग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगवर कामाला जात होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पोलिसांनी मृतदेह सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याचे वरण दिसून आले. त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक, मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व सध्या ठिय्या आंदोलन करीत आहेत. बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत्यू पडून झाल्याचे सांगितले जाते, परंतु त्याच्या पाठीवर, पोटावर, गळ्याला असलेले मारहाणीचे व्रण यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. प्रशांत बिराजदार यांच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे. घातपाताची चौकशी झालीच पाहिजे. प्रशांत बिराजदारांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. प्रशांत बिराजदारांना न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. फोन केलते दुपारी जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला. त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत, फोन दे म्हणले, दिले नाहीत. मला वाटलं संध्याकाळी येतात म्हणून मला पण अर्जंट होतं म्हणून मी बसले. परत संध्याकाळी 5-5:30 वाजता फोन लावलेत त्यांनी. तुमचे मिस्टर भिंतीवरून खाली पडले, त्यांना डोक्याला मार लागले म्हणून सांगितले. मी म्हणले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये, म्हणल्यावर हॉस्पिटलचं नाव सांगितलेत. मला माहित नाही, तुम्हीच या म्हणलं. एकदा तिथे गेल्यावर म्हणले करंट लागले म्हणून, करंट लागले असं म्हणले. मग मला फोन मध्ये काय म्हणले तर भिंतीवरून पडले म्हणून सांगलेत. परत एकदा म्हणते तर पत्र्यावरून पाय घसरून खाली पडलेत असं म्हणतात. ते जागा माहित नाही मला कुठं आहे, पण यांनी म्हणत होते कामाला जाते म्हणून सकाळी सांगितले. तर जात होते तिथं कामाला शेडगीमध्ये, तिकडे मिळतात नगरमध्ये. जेवायला या म्हणून सांगितले होते. हा दुपारी येते म्हणून सांगितले. त्या मालकाला मी 3:10 फोन केलते. त्यांनी म्हणले त्यांनी इथंच नाश्ता केले की त्यांनी संध्याकाळी येतात म्हणून सांगितले. त्यांना फोन दे म्हणलं, त्यांनी दिले नाहीत फोन. परत मला काय म्हणत होते हॉस्पिटलमध्ये सही करा आणि तुम्ही डेड बॉडी घेऊन जावा असं म्हणत होते. ते दुकान होतं म्हण, मला पण माहित नाही, फॅब्रिकेशन दुकान म्हण. तिथं काय काम करत होते मला माहित नाही. मला माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या नवऱ्याला असं फोन केले, तिथे कामावरच केले. ते काम कुठे करत होते बघा, तिथंच झाले. त्यांचा जीव तिथंच गेले. त्यांनीच केले, नाव माहित नाही मला, पण तिथंच झाले. ते मारलेत, त्यांना मर्डर केले त्यांचं. माझं लेकरू आहे, मी काय करावं आता. अंगावर सगळं वन आहे, तर गळ्याला आहे आणि सगळं पायावर सगळं मारलेलं आहे, डोक्याला मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. ते कुठं कामाला जातात बघा, नाव माहित नाही कुठं कामाला जातात. त्यांच्यावरच संशय नाही, मला 100% खात्री आहे त्यांनीच मारलेत. काल 5ला ते फोन केले बघा. मी 3 वाजता केले, त्यांनी काय पण सांगितले. त्यांनी मला फक्त नाश्ता केले तर एवढं सांगितले. ते म्हणल्यावर त्यांनी फोन दिले नाही. तर 5-5:30ला त्यांनी फोन केले तर तुमच्या मिस्टर भिंतीवरून पडलेत खाली, त्यांना डोक्याला लागले. मी विचारले खूप लागले का, मी पण कामाला गेलते त्यावेळेस. मला माहित नाही इथलं काय, पण तुम्ही घेऊन या म्हणल्यावर तुम्ही रिक्षानं या म्हणले. तिथे गेल्यावर काय म्हणले तर करंट लागले म्हणून सांगितले. परत माझी बहिणीला काय सांगते फोनवर, पत्र्यावरून पाय घसरून पडलेत खाली. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या नवऱ्याला कोण असं केलं बघा, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केले पाहिजे. मी भीमाशंकर जमादार,
प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा. काल मला तसं 5 वाजता समजलं असं झालंय. मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं. त्यांच्या वडिलाला फोन केला, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं. ते मला सांगितले की असं झालेलं. तर आम्ही ते बॉडी बघितलं. एका त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती 2 फुटावरनं पडलाय, त्यांच्या मेवणीला सांगितले ती 10 फुटावरनं पडलाय, आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलंय, उभारल्या ठिकाणी पडलंय. हे असं अनेक ते वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत. पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतंय का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जात आहे, पण उभारलेला माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठतर लागतंय. तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला, त्या पोराला, त्याचे लहान एकच मुलगा आहे, लहान 1 वर्षाचं, तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ, ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. ज्याचं वडील गेलंय त्या मुलाला, त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी हे अकृत्य केलंय त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं झालंय, खरं काय असेल ते, नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.